नमस्कार मंडळी, कुक विथ अश्विनी कोळीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मटनची भाजीची रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठे न स्किप करता संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला आमच्याकडे मटनची भाजी कशी बनवतात हे तुम्हाला कळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तर मी 2 ते 3 कांदे घेतलेत. कांदे मस्त असे हुब्बे असे पातळ आपण चिरून घेणार आहोत, कारण मी 2 रेसिपींसाठी ही कांदे कट करते. माझ्याकडे बिर्याणी पण बनवली जाणार होती आणि मटनची भाजी पण, म्हणजे मटन बिर्याणी आणि मटनची भाजी ह्या दोघी रेसिपी मी बनवणार होते एकाच दिवशी, म्हणून संपूर्ण कांदा मी एकच सोबत असा चिरून घेतलेला आहे. पातळ असा कांदा आपला चिरून झाल्यानंतर आता आपण खोबरं पण चिरून घेणार आहोत. मटनची भाजीसाठी खोबरं हे आवश्यकच असतं, कारण खोबरं विना मटनच्या भाजीला असा दाटसरपणा येत नाही, म्हणून मी खोबरं पण असं चिरून घेतलं. तुमच्याकडे पण खोबऱ्याचा वापर करतात का? ओलं खोबरं टाकतात की सुक्कं, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझं यूट्यूब चॅनलचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आणि हो, जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करून तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कुठल्या गावाहून ही रेसिपी पाहतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल. आता आपण अर्धा कांदा तव्यामध्ये टाकून घेतला आहे. अर्धा कांदा आपण बिर्याणीसाठी एका साईडला ठेवून देणार आहोत. कांदा मस्त आपला भाजून रेडी झाला आहे. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हवं तर तुम्ही अख्खा कांदाही भाजू शकता, पण मी कट करून कांदा भाजला. आता खोबरं पण मस्त असं टाकून आपल्याला असं लालसर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे. सुकं खोबऱ्याच्या ऐवजी कोणी कोणी या भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याचाही वापर करतात, पण मी सुक्काच खोबऱ्याचा वापर केला आहे, हे तुम्हाला मी आधीच म्हटले. मी याच्या आधी पण मटनची रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला होता, पण त्याच्यामध्ये मी मसाले वगैरे काढताना कुठलीही क्लिप लावली नव्हती, पण यावेळेस मी मसाले कुठले कुठले टाकले ही क्लिप मी लावली आहे. बघू शकता, आपण डीमार्टमध्ये जातो, डीमार्टमध्ये संपूर्ण असा खड्या मसाल्याचं पॉकेट भेटतं. मी त्याच मसाल्यांचा वापर करत असते. त्याच्यामध्ये संपूर्ण प्रकारचे असे आपले खडे मसाले असतात, ते सगळे आपल्याला घ्यायचे आहेत. आता मी सगळे मसाले काढून घेतलेत. आता याला मस्त आपण तुकडे करून भाजून घेणार आहोत. मसाले सगळे भाजून रेडी झालेत. आता कांदे आणि खोबरे काढलेल्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. सर्वात आधी तर मी मसाले वगैरे टाकून घेतले होते आणि मध्ये मी आलं पण टाकलेलं होतं, थोडे लसूण, आणि आता आपण जिरं टाकणार आहोत. मंडळी, खडं जिऱ्याच्या ऐवजी जिरेपूडचाही वापर करू शकता. आता जिरंपूड आपलं टाकून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर मी आधीच टाकून देणार आहे, जेणेकरून आपलं वाटण मस्त असं रेडी होईल. आता चला तर मग वाटण आपण तयार करून घेऊया. आता कढई मस्त मी तापवायला ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये 2.5 पळी मी तेल घालणार आहे. तेल मस्त असं तापल्यानंतर त्याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहोत. बघू शकता, मसाला मस्त असा वाटून आपला झालेला आहे. आता तो आपण याच्यामध्ये परतून घेऊया. लक्षात ठेवा, मसाला परतत असताना अधूनमधून, मी तुम्हाला आधी पण म्हटलं आहे, अधूनमधून आपल्याला पिवळ्या रसाचा किंवा कुठल्याही पाणीचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपला मसाला खाली करपणार नाही. आता आपला हा मसाला आपण परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये वरून आपण पावडर मसाले टाकूया. आता मी घरगुतीच मसाल्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर पॉकेटचे मसालेही वापर करू शकता. मटण मसाला, हळद पावडर, परत गरम मसाला आणि थोडं चवीप्रमाणे चटणी पावडर मी याच्यामध्ये घातलेला आहे. सगळे मसाले घरगुती असल्यामुळं चव ही अगदी छान येते. आता हा मसाला खाली करपायला नको, म्हणून मी अधूनमधून थोडा पिवळा रस्सा घालणार आहे. पिवळा रस्सा घातल्याने हा मसाला अजिबात खाली करपत नाही. आता पिवळा रस्सा घातल्यानंतर आपण हे सगळं मसाले परतून घेणार आहोत आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतून झालेला आहे. आता आपण जे पिवळं पाणी शिजवून घेतलं होतं, पिवळा रस्सामध्ये मटण, आळणी मटण ज्याला म्हणतो, ते मटण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एका डायरेक्शनने मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जो उरलेला पिवळा रस्सा होता ना, तो पिवळा रस्सा आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत. बघू शकता, पिवळ्या रस्सा टाकल्याने आपल्या ज्या भाजीला एकदम छान अशी चव येते आणि भाजी एकदम खायलाही खूप चवीदार लागते. आता आपण हा पिवळा रस्सा टाकल्यानंतर गरजेनुसार आपण गरम पाणीचा वापर करणार आहोत. लक्षात ठेवा, कुठलीही नॉनव्हेजची भाजी बनवत असताना गरम पाणीचाहीच वापर करायचा, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे.
आता जेवढं आपल्याला पाणी हवं होतं आपण पाणी टाकून रेडी झालं आहे. आता येसरच्या पिठाचं जे मिश्रण होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. येसरच्या पिठांची जर व्हिडिओ हवा असेल तर मी तो व्हिडिओही तुम्हाला घेऊन येईल, संपूर्ण अशी रेसिपी. आता मस्त आपलं येसरचं पीठ घालून तयार झालं होतं. मस्त आपल्या भाजीला दणकून अशी उकळी आलेली आहे. आता वरून आपण थोडीशी आता कोथिंबीर घालणार आहोत. एकदम छान आपली भाजीला उकळी आलेली आणि सुवास तर घरामध्ये छान असा दवडतोय. हे तुम्ही या पद्धतीने रेसिपी बनवणार तेव्हाच तुम्हाला कळेल. आता सर्वात नंतर आपण कोथिंबीर घालून आपली ऑलमोस्ट भाजी रेडी आहे हे तुम्हाला कळलंच असेल. बघू शकता भाजीला तुम्हाला दिसण्यावरूनच कळत असेल की एकदम अशी दाटसर आपली भाजी रेडी झाली. कारण आमच्याकडे येसरच्या पिठाचाही वापर केला जातो कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीमध्ये. मटण रस्सा असो, चिकन रस्सा असो किंवा फिश करी असो, आम्ही येसरचं पीठ घालूनच ही भाजी बनवली जाते. कुठलीही भाजी असो मसाल्याची त्याच्यामध्ये आम्ही येसरचं पीठ घालतोच. आता आपली भाजी पण रेडी आहे आणि बिर्याणी पण. बघू शकता भाजी एकदम छान आपली तर्रीदार आणि दाटसर अशी रेडी झाली आहे. त्याच सोबतीला आपण बाजरीची भाकर आणि थोडा राईस केला होता आणि इकडं आपली बिर्याणी पण रेडी आहे. बिर्याणी घरगुती मसाल्यांनीच बनवली आहे. एकदम छान मी व्हिडिओ अपलोड केलाच आहे. जर नसेल तुम्ही पाहिला तर व्हिडिओ नक्की विजिट करा. बघू शकता बिर्याणी पण आपली मस्त अशी रेडी झाली आहे आणि भाजी पण आपली रेडी झाली. दोघं रेसिपी मी एकाच वेळेस बनवून घेतल्या होत्या कारण आम्हाला बिर्याणी पण खायची होती. बिर्याणी भाजी दोघं एकाच सोबतीला खायला एकदम छान असं कॉम्बिनेशन बसतं. आता मी ताट तयार करून घेणार आहे. हा ताट मी अंशसाठी रेडी करणार होते म्हणून त्याला भाकरीच्या ऐवजी मी चपाती दिल्या. बघू शकता आणि त्याच्या पप्पा पण चपातीच खातो. आता मस्त आपली ताट बनवून रेडी होतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक करून बेल आयकॉन प्रेस करून कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बघू शकता संपूर्ण असा आपला ताट रेडी होतोय. भाजी पण मस्त आपली तर्रीदार आणि चवदार अशी बनलेली होती. एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा, म्हणजे तुम्हाला कळेलच की आमच्याकडे कशी अशी भाजी खाल्ली जाते. बघू शकता छान अशी आपली रेसिपी रेडी आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि जर तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ को लाइक करा, सब्सक्राइब करा.